आपण आलतो दुकानात. तर मी काकांना प्रश्न विचारतो आता. काका, 20 वर्षाच्या पोरांचा माइंडसेट कसा असायला पाहिजे? पॉझिटिव्ह माइंडसेट. पॉझिटिव्ह माइंडसेट. तर त्याला फायनान्सबद्दल तुम्हाला काय ॲडवाइस द्यायची? फायनान्सबद्दल त्याने सतर्क राहिलं पाहिजे आणि फायनान्सचं नियोजन 20-22 वर्षापासूनच केलेलं पाहिजे. अच्छा, त्यांनी रिस्क घ्यायची चांगली एज कुठली आहे? रिस्क घ्यायची 25च्या नंतरच रिस्क घेऊ शकतो तो. 25च्या नंतर. हो, 20 वर्षात रिस्क नाही घेऊ शकत. तेव्हा काका, मॅच्युअर झालेलं नसतं. तुमचं वय काय आता? आज आत्ता 54. अच्छा, मी 20 वर्षाचा पोरगा आहे. तर मला तुम्हाला जर रिस्क घेण्याबद्दल आणि बिझनेसबद्दल काही ॲडवाइस शेअर करायची असली तर तुम्ही काय करणार? नाही, फायनान्स जर तुम्हाला बॅकग्राऊंड कसा असेल तर तुम्ही 20 वर्षात पण रिस्क घेऊ शकता. हम्म. पण फायनान्स जर तुमच्या घरातून बॅकग्राऊंड नसेल तर तुम्ही 25 नंतर रिस्क घेऊ शकता. अच्छा. आणि बहुतेक बिझनेस मी जसं बघितलंय, महाराष्ट्रीयन लोकांचे जे की रिस्क घ्यायला घाबरतात. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय काका, की महाराष्ट्रीयन? महाराष्ट्रीयन लोक घाबरतात म्हणजे त्यांचं माइंड सेट आहे ना हा पॉझिटिव्ह नसतो. हम्म. त्यांना 30,000 भाडं म्हटलं की त्यांना असं वाटतं की हे भाडं कधी घेणार. हम्म. जेव्हा तुम्ही बिझनेस मध्ये पडता, हम्म. फुल तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने पडता, तेव्हा तुम्ही बिझनेस मध्ये कधीही लॉस जाऊ शकत. अच्छा. काका, अजून एक प्रश्न विचारतो. ते म्हणजे एक छोटा चहावाला आहे. छोटा चहावाला आहे आणि एक मोठा चहावाला आहे. खूप मोठा आहे. त्या दोघांमध्ये काय डिफरन्स असतो, की मोठ्या चहावाल्याला असं काय माहित असतं, की जे छोट्या चहावाल्याला माहित नसतं? पण मोठा चहावाला पण छोट्या चहामधूनच मोठा झालेला असतो, कारण त्याला पण ते छोट्या चहाचं कसं असतं, त्याचं माइंडसेट तो पॉझिटिव्ह ठेवत ठेवतच मोठा झालेला असतो. हम्म. कधी पण सुरुवातीला तुम्ही मोठा बिझनेस नाही करायचा, छोट्या बिझनेस मधूनच तुम्ही मोठे होता. डायरेक्ट मोठा बिझनेस करायला गेले तर तुम्ही कोलाच. अच्छा. आणि तुम्ही हा बिझनेस कसा स्टार्ट केला आणि ह्याची आयडिया तुम्हाला कशी आली? हा बिझनेस मी स्वतः काम केलं दुसऱ्याच्या दुकानात, त्याच्यानंतर मी हा बिझनेस चालू केला. अच्छा. आणि तुम्हाला हाच बिझनेस का स्टार्ट करू वाटला? दुसरा पण खूप आयडिया असतील ना तुमच्याकडे त्या टाइमला? नाही, काय आयडियाचा काही संबंध नाही, कारण मी पहिल्यापासून कपड्याच्याच दुकानात काम केल्यामुळे मला हाच बिझनेस. हा अनुभव तुमच्याकडे आला. हो, अनुभव कपड्याच्या दुकानात असल्यामुळे हा चालू. तुमच्या घरात कोणी पहिल्यांदा बिझनेस केलता का तुम्हीच पहिले? कुणीच नाही, मी पहिलाच बिझनेस करणारा माणूस आहे. बघा काका, गाईच की काका पहिले आहेत म्हणल्यावर आता आपण पण पहिलं करणार आहे घरातून. तर काका, कसं असतं, पहिल्या वेळेस खूप चॅलेंज असतात जेव्हा आपण पहिलं करतो. तर तुम्हाला काय चॅलेंज आले, की तुमच्या घरच्यांकडून पण काय म्हणजे असं? नाही नाही, घरच्यांना पण, आमच्या घरच्यांना खरंच नाही वाटलं मी पुण्यात कपड्याचं दुकान चालू केलं. अच्छा. मग त्यांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं त्या टायमाला? म्हणजे त्यांनी जेव्हा स्वतः येऊन बघितलं घरच्यांनी, तेव्हा त्यांना कळलं की बाबा नाही, यांनी केलेलं होतं. अच्छा, म्हणजे आपण बिझनेसचं बॅकग्राऊंड नसताना पण बिझनेस करू शकतो? हो, करू शकतो. करू पण शकतो. एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे Direct पहिल्यांदा. तुम्ही बिझनेस नाही करू शकत. हम्म. तुम्ही अनुभव घेतल्यानंतरच बिझनेस, कुठलाही बिझनेस करा तुम्ही. हम्म. तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. 2 ते 3 वर्ष तुम्ही काम केलं पाहिजे. हम्म. तरच तो बिझनेस सक्सेस होतो ना, अन्यथा नाही. अच्छा. आता तुम्ही तुमच्या पोरांना काय ॲडवाइस देणार बिझनेस बद्दल, जॉब बद्दल? आता माझी पोरं तर बघा बिझनेस मध्ये येणार नाही. मग त्यांना फील्ड वेगळे करून ठेवलेले, त्याच्यामुळे ते माझ्या बिझनेस मध्ये येणार नाही. मी बिझनेस चालू केला, मीच बंद करणार. अच्छा. आणि काका, एक लास्ट प्रश्न विचारतो तुम्हाला, तो म्हणजे की आम्हाला तुम्हाला रिअल एस्टेट बद्दल काय सांगायचं? रिअल इस्टेट बद्दल काय सांगताय? शेअर मार्केट, रिअल एस्टेट, फायनान्स. काय सांगू? म्हणजे मी 20 वर्षाचा, आता मला गुंतवणूक कधीपासून केली पाहिजे आणि माझ्याकडे पैसा आता आम्हाला माहित नसतं. मला ज्ञान रिअल इस्टेटचं अजिबात. ओके. आणि एक लास्ट क्वेश्चन, ते म्हणजे मी 20 वर्षाचा पोरगा आहे, तुम्हाला मला काय ॲडवाइस द्यायची टाइम बद्दल? माइंडसेटने तुम्ही चाला, हेल्थ कडे लक्ष द्या. आणि फ्रेंड सर्कल कसं असायला पाहिजे? फ्रेंड सर्कल चांगलं चांगलं फ्रेंड सर्कल पाहिजे, व्यसनाधीन नाही पाहिजे. धन्यवाद काका, थँक्यू. भेटून खूप चांगलं वाटलं.